महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती। तर एसबीआयचं डीमेट अकाउंट चा फायदा काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण इन्शुरन्स जे आहे त्या संदर्भात आपण व्हिडिओ केले होते, त्याची प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे। आपण ती व्हिजिट करू शकता आणि व्हिडिओ पाहू शकता। मित्रांनो, आता डीमेट अकाउंट कोणाला लागतं? तर मित्रांनो, डीमेट अकाउंट म्हणजे काय असे बरेच प्रश्न आपल्याला पडत असतात। तर एकंदरीत आता डीमेट अकाउंट म्हणजे काय? तर आपण डीमेट अकाउंट म्हणजे जे आपली जे हे आहेत ट्रेडर आहेत, म्हणजे काय तर शेअर मार्केटचा हे एक भाग आहे। डीमेट अकाउंट म्हणजे शेअर मार्केटचा भाग आहे। आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल तर याद्वारे तुम्ही करू शकता। म्हणजे एका प्रकारचं हे दलाल आपण जसं जे काही विकायचं असेल तर आपण दलाल हे करतो, त्याच अनुषंगाने हे सुद्धा ब्रोकरेज असं याला सुद्धा म्हणतात, किंवा आपण डीमेट अकाउंट असं सुद्धा याला म्हणतो। तर याद्वारे आपण आपली गुंतवणूक करू शकता, ट्रेडिंग करू शकता। याचे फायदे फार आहेत आणि एसबीआयचं सुद्धा वेगवेगळे प्रकारचे जे हे आहेत डीमेट अकाउंट, जसे की एंजल वन आहे, अपस्टॉक आहे, अशा प्रकारचे बक्कळ मार्केटमध्ये जे आहे ते डीमेट अकाउंट आहे। याच्यापैकी एसबीआय एक डीमेट अकाउंट आहे। तर एकंदरीत मित्रांनो, आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। फक्त आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आणि हे अकाउंट ओपन करण्यासाठी 0 चार्जेस असणार आहेत आणि याचा फायदा असा आहे की हे 0 बॅलन्सवर आहे आणि एक फ्री आहे, आपण उघडू शकता। तर एकंदरीत मित्रांनो, ही जे डीमेट अकाउंट आहे ही संपत्ती निर्मितीचे 18 वर्ष जे आहे ते प्लस केलेले आहेत आणि गुंतवणुकीचे अनेक मार्ग ट्रेड करू शकता तुम्ही। एकंदरीत शेअर मार्केट वर गुंतवणूक करू शकता। फक्त एक विनंती आहे, एक सूचना आहे, हा व्हिडिओ फक्त आपण कशा फायदे देणार आहे, मी कोणतेही ट्रेडिंग करा असं मी सांगणार नाही। कारण की जे ट्रेडिंग करते वेळेस फक्त शेअर मार्केट विषयी जे ज्ञान आहे त्यांनीच करायची आहे, कारण की जे आर्थिक नुकसान आहे ते तुमचं होऊ शकतं। मित्रांनो, लक्षात घ्या। तुम्ही अगोदर तुम्ही काय करू शकता, एक काम करू शकता, ट्रेडिंग जे आहे ते शेअर मार्केटचं संपूर्ण ज्ञान घेऊ शकता आणि नंतरच तुमची जे हे आहे तुम्ही गुंतवणूक करू शकता। डीमेट उघडण्यासाठी सोपी प्रक्रिया देण्यात आलेली आहे। सुरुवातीस साइन इन करायचं आहे, वरती साइन इन बटन आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि तुमचं बँक जे अकाउंट आहे एसबीआयचं असेल ते तुम्हाला सत्यापित करायचं आहे, योजना निवडायची आहे, दस्तावेज अपलोड करायचे आहेत, ई चिन्ह म्हणजेच काय तर साइन करायचे आहे। तर अशा पद्धतीचे हे सोप्यात आपण वरती मी दाखवत आहे तुम्हाला। अशा पद्धतीने तुम्ही इथे जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी टाकून तुम्ही ट्रेडिंग जे डीमेट अकाउंट आहे, डीमेट अकाउंट एसबीआयचं उघडू शकता। मित्रांनो, सुरुवातीस आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, शेअर मार्केटचं ज्ञान घ्या, नंतर तुम्ही गुंतवणूक करा। धन्यवाद, जय शिवराय।